हा व्हिडिओ पाहिलात? हे कुठलं बिहार मधलं दृश्य नाही, तर ही हाणामारी आहे बदलापुरातली, ती देखील भाजपमधल्या अंतर्गत वादातून झालेली। भाजपचे नयन मुठे यांच्या कार्यालयावर काही लोकांनी काल अचानकपणे हल्ला केला। इतकंच नाही तर नयन मुठे यांना मारहाण देखील केली। मारहाणीचा हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। पुन्हा एकदा पहा कशा प्रकारे त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झालाय। या हल्ल्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात। नयन मुठे यांनी आपल्यावरील हल्ला हा सूरज मुठे यांनी घडून आणल्याचा आरोप केलाय। या निवडणुकीत सूरज मुठे यांचा पराभव झाला, त्याचाच राग मनात धरून त्यांच्या साथीदारांनी हा हल्ला केला असं नयन मुठे यांचं म्हणणं आहे। सचिन पवार तो 307 आणि असे अनेक त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत। 2014 मध्ये त्यांनी फायरिंग केली भर चौकात, गांधी चौकात, तरी त्याला कसलं भय वाटत नाही पोलिसांचं। मला वाटतं पोलीस प्रशासन काय करते, झोपलेली आहे काय असे आरोपी फिरतात आणि खुलेआम रिव्हॉल्वर लावून ते फिरतात। तुम्ही आता त्या घरी धाड मारली त्याच्या रिव्हॉल्वर 3-4 रिव्हॉल्वर त्याच्या घरामध्ये सापडतील। काय तुमची एकंदरीत मागणी आहे? माझी मागणी आहे की आम्ही एक आरोपी पकडलेला आहे, कौस्तुभ शेट्टी, तो देखील राहिला, स्वप्नील पै, सचिन पवार, हे दोघं पळून गेलेले आहेत। आणि हे सगळं ठरवण्याचं एकच मास्टर माइंड आहे की तो सूरज मुठेच्या हे बॉडीगार्ड आहेत एक प्रकारे। असे तो आरोपी घेऊन फिरत असतो। आणि आम्ही इलेक्शनला, मला असं वाटतं इलेक्शनला आम्ही माघार घेतली म्हणून आम्हाला हा फळ दिला का काय असं मला वाटतंय। कारण की आम्ही इलेक्शनला पण उभे नव्हतो, माझा भाऊ या वहिनी उभी राहिलेली, त्याची बायको, त्याला पण एक तिकीट सोडली, 2 तिकीट 3 आम्ही बोललो जाऊ दे चल। परंतु कोणता राग मनात घेऊन यांनी अशी प्लॅनिंग करून आमच्यावर हा जीवे ठार मारण्याचा हल्ला केला। परंतु मी पोलीस प्रशासनाला एवढंच विनंती करतो की यांना लवकरात लवकर अटक करा आणि कठोर कारवाई करा। आणि त्यांचं जे यांना सपोर्ट करतो जो सूरज मुठे आहे त्याला देखील अटक करा अशी माझी मागणी आहे। नाहीतर आमचं पूर्ण इथे गाव ते जमा झालेलं आहे, नाहीतर आम्ही तीव्र असं आंदोलनाचा देखील आम्ही इशारा देतोय की यांना अटक करा, नाहीतर इथे आम्ही पोलीस स्टेशनच्या इथे आंदोलन करू। तर दुसरीकडे सूरज मुठे यांनी हे आरोप फेटाळून लावलेत। आपल्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत। आपल्या जवळच्या लोकांनी हल्ला केला याचा अर्थ आपणच हल्ला केला असा होत नाही, असा युक्तिवाद सूरज मुठे यांनी केलाय। आता मास्टर माइंड आणि हे ते आणि मी तर आता मगाशी त्याला न्यूजवरती बोलताना एकदम फिट बघितला। म्हणजे जेव्हा एखादा हल्ला होतो तर तो माणूस हॉस्पिटलमध्ये असतो, बरोबर नाही? आणि हा एकदम मीडियासमोर येऊन बाईट देत आहेत आणि याच्यामध्ये काहीच तथ्य नाही। आणि हे मास्टर माइंड हे ते सगळं खोटे आहे। कुठेतरी एक मला कुठेतरी आता माझी मिसेस निवडून आलेली आहे आणि माझं मी पूर्वीप्रमाणे काम करतोय, माझं कुठेतरी नाव खराब करण्यासाठी हा षडयंत्र झालेला आहे। महत्वाचं म्हणजे नयन मुठे आणि सूरज मुठे दोघेही चुलत भाऊ असून भाजपचे कार्यकर्ते आहेत। या मारामारीच्या घटनेतून भाजपवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। पार्टी विथ डिफरन्स अशी बिरुदावली मिरवणाऱ्या भाजपनं शिवसेनेसोबत संघर्ष करत सत्ता काबीज केली खरी, पण सत्ता मिळताच पक्षानं घेतलेला निर्णय असो वा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी दाखवलेला अनाठायी आक्रमकपणा, यातून शहरात पक्षाची प्रतिमा डागाळली आहे। निवडणूक संपताच भाजपच्या नगरसेविका प्रणिता कुलकर्णी यांनी भर रस्त्यात एका मतदाराला पैशांवरून जाब विचारला। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी सारवासारव केली। त्यानंतर पक्षानं लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेंना स्वीकृत नगरसेवक पद देऊन स्वतःच हसं करून घेतलं। हे कमी होतं म्हणून की काय, आगराळीतल्या मारामारीच्या प्रकारातून भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमधला अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। त्यामुळे पक्षाला अपेक्षित असलेलं पार्टी विथ डिफरन्स हेच आहे की काय, असा सवाल आता बदलापूरच्या जनतेतून विचारला जातोय। एकमत न्यूज, बदलापूर।